आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा सिद्धू पण ना आजी तुमच्या सगळ्यांसमोर त्याने मला घराबाहेर काढलं, बघितलंस ना तू? काय करायचं आता आपण? माझं तर डोकंच चालत नाहीये। नाही पण हे बघ पूर्वी, तू अजिबात काळजी करू नकोस। मी आहे ना, बघ यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल। पण काय रे, काही काम आहे का? पूर्वी बाळा जरा बाहेर थांबतेस का? तुला आईशी बोलायचंय। ठीक आहे। काय झालं? आई तू काय चालवलंयस? काय केलं? तू का त्या पूर्वीला तिच्या आणि सिद्धूच्या लग्नाचं खोटं स्वप्न दाखवतेस? हो मग काय, ती कपाळ करंटी भावना या घरची सून होणार आहे म्हणून आनंदाने नाचू? अगं आई, मला वरुण साहेबांचं मोठं प्रेशर आहे। आपल्या मनात असो किंवा नसो, सिद्धू आणि भावनाचं लग्न होणार हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल। जळलं मेलं तुझं ते राजकारण। या तुझ्या राजकारणातही आपल्या घराण्याची राख रांगोळी होते हे उघड्या डोळ्यांनी पाहू का? नाही संपत, ते शक्य नाही। आई या राजकारणापायी सिद्धू आणि पूर्वीचं आपण लग्न ठरवलं होतं ना, अगं पदच हातात नाही राहिलं तर तसंही आपल्या घराण्याचं नाक कापलं जाणार आहे। हे सगळं ना, हे तुझं त्या लाडक्या लेकाला सिद्धूला जाऊन सांग, त्यानं तुझं पद धोक्यात आणलं, समजलं? अगं आई, यात कुणी काय केलं आणि कोण दोषी, हा सगळ्याने काय फरक पडणार आहे? आपले हात दगडाखाली आहेत, तू उगाच तिला स्वप्न दाखवत बसू नकोस। काका 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 मला माफ करा, मी तुमची परवानगी नसताना आत आलीये। पण काका मी तुमचं बोलणं सगळं ऐकलंय। काका तुम्ही जर का नाईलाजाने भावनाला सोन करून घेणार असाल तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची। काका माझं सिद्धूवर खरंच खूप प्रेम आहे, मी खरं सांगते काका। काका मी तुमच्या समोर हात जोडते, तुम्ही जर का भावनाला या घरची सून करून आणलं, तुम्ही जर का सिद्धूचं लग्न भावना सोबत लावलं तर मी काय करू? कुठे जाऊ मी? तुम्ही तुम्ही प्लीज असं नका करू, प्लीज असं नका करू। बघितलंस ना संपत, कशी जीव ओळून टाकते पूर्वी आपल्या सिद्धूसाठी आपले पाय धरणारी, आणि तिकडे ती भावना, तिने माझ्या सिद्धूला घराच्या बाहेर उभं केलंय। ते काही नाही संपत, माझ्यासाठी या घरची धाकटी सोनी पूर्वीच होईल, समजलं? बघूया काय करायचं ते ठरवतो। वा, चांगलं जमलं बर का पूर्वी तुला। हो पण गळा काढलाच होतास का आणखी मोठ्यांदा काढायचा होतास? म्हणजे संपतनं वचनच दिलं असतं तुला तुझ्या आणि सिद्धूच्या लग्नाचं। पण एक लक्षात ठेव, पुढल्या वेळी हे डोळ्यातलं पाणी आहे ना, हे वाया जाता कामा नये, काय? आजींना वाटत असेल मी हे नाटक केलं, पण मला खरंच सिद्धू माझ्या आयुष्यात हवा आहे, आणि जर तो माझा होणार नसेल तर मी त्याला कुणाचंच होऊ देणार नाही। आरती, झालं का ग? झालंच आहे। बरं, मी तिकडचं आवरून घेते लगेच। वहिनी ऐका ना, मी काय म्हणत होते, ते आपल्या भावनाताईचं लग्न सिद्धू दादा बरोबर ठरलं, भारी झालं नाही? खरंच ग, नशीबच काढलं भावनाने। पण वहिनी बघा की आता आपल्या घरात एवढं लग्नाचं वातावरण आहे, म्हणजे लगीन म्हणल्यावर कसं घरात असं भारी वातावरण पाहिजे नाही? म्हणजे फुलांच्या माळा पाहिजे, लाइटिंगच्या माळा पाहिजे, लोकांची ये जा झाली पाहिजे, अशी मजा आली पाहिजे नाही एकदम। पण हिचं तसं काय पण नाही, एकेकाची तोंड नुसती पडलेलीच आहेत। नाही खरंय तुझं, मलाही तसंच वाटतं ग, पण काय करणार? तसं भावनाचं लग्न म्हणजे या घरातलं शेवटचं लग्न, उत्साह तर असायलाच पाहिजे। ठीक आहे, तू आणि मी सोडलो ना तर बाकी कुणालाही उत्साह नाही बघ या घरात। जाऊ दे, आलेच मी। वहिनी मी काय म्हणते, आता बाकीच्या समजांचा राहू दे, पण मग आपण दोघी मिळून तर काहीतरी कार्यक्रम करूया की? दोघी मिळून? हा, पण काय करायचं मग आपण? मेहंदी
मेहंदीचा कार्यक्रम करायचा का? मेहंदी चालेल की. पण कुठे करायची अगं? अहो करू की आपल्या घरातच, एवढं मोठं घर आहे आपलं. चालेल, माझच करूया. चालतंय, मी सगळी तयारी करते. असं जाते ना, असं मेहंदीचं कोण घेऊन येते. तू कोण घेऊन ये, तेव्हापर्यंत मी इथली तयारी करून चालतंय घेते. वहिनी. हो. ये लवकर ये ना. आलो भाई. तू ना. अरे ते आरती ताई, अरे तुम्ही तिघं इकडं चहा घेणार का? चहा काय? तुम्ही इकडं काय करायला लागलाय रे? हा, तुमच्या घरात काही तयारी नाही का? आमच्याकडे तर लगीन घाई चालू पण झाली. काय आहे तुमच्याजवळ? काय म्हणजे? आता लगीन आहे म्हणल्यावर कार्यक्रम नको का? मेहंदी आहे, मेहंदी, भावना ताईची मेहंदी. हा, घरी मेहंदी आहे, मग तू कुठे चालली? अरे तर मेहंदी आहे म्हणल्यावर मेहंदीचे कोण नको का आणायला? ते आणायला चालले रे पिशवी घेऊन. पण काय रे, तुमच्याकडे काय तयारी नाही का? हा, नाही म्हणजे सिद्धू दादासाठी काय करणार नाही का तुम्ही तिघं? हा आमच्याकडे पण सुरू आहे. काय रे? हा आमच्याकडे तर ते नको सांगू. का रे? ते हे सरप्राईज 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 सरप्राईज. हा तुम्हाला कळेल तेव्हा कळेल. सरप्राईज होय. बरंय बरंय. चला मी जाते मेहंदी आणायला. येऊ का? हे भाई, कोण बिन मेहंदी बिंदी सुरू आहे. आपल्या घरात तर तसलं काहीच सुरू नाही. आपण काय करूया, चहा नंतर पिऊया. काहीतरी केलं पाहिजे यार. नाही 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 नाही, माझ्या सिद्धूला काही होता कामा नाही. सुपर्णा, सुपर्णा प्लीज हेल्प मी. तुझ्याकडे काहीतरी सोल्युशन असेल ना, तुला काहीतरी माहिती असेल ना. काही झालं तरी सिद्धूला काही होता कामा नाही. हे लग्न थांबायलाच हवं सुपर्णा. हे बघ पूर्वी, म्हणजे तुला खरंच जर हे लग्न थांबवायचं असेल तर तुला असं काहीतरी प्रूव्ह करावं लागेल ज्याने गाडे पाटीलच नाही तर पार्टीचे लोकही एक्सेप्ट करणार नाहीत तिला. म्हणजे अख्खं गाव म्हणेल की आमच्या सिद्धूसाठी ही मुलगी नकोच. म्हणजे नक्की काय करू मी? म्हणजे सगळ्यांना जर ही गोष्ट पटली की भावना आणि सिद्धूचं लग्न झालं तर सिद्धूच्या जीवाला धोका आहे, तर भावना मॅडम अशा का उभ्या आहेत? पुढे का नाही जात? काय झालं नक्की? लक्ष्मी निवास